श्रावण महिना 2026 तर या पवित्र श्रावण महिन्यात नणंदेची ओटी नेमकी कशी भरायची आणि ओटी का भरावी? श्रावण महिन्यामध्ये नंदेला बांगड्या का भरायच्या? नणंद विधवा असेल तर ओटी भरावी का? नणंद नसेल तर मग कोणाची ओटी भरावी? आणि ओटी भरताना या चुका टाळा, नाही तर माता लक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाईल आणि तुमच्या घरातून माता लक्ष्मी काढता पायी घेईल. श्रावण महिन्यात नणंदेची ओटी का भरावी? नंदेची ओटी कशी भरायची आणि श्रावण महिन्यामध्ये नणंदेला हिरव्या बांगड्याच का भरायच्या? बांगड्यांना आपल्या परंपरेमध्ये एवढं महत्त्व का दिलं जातं? हातामध्ये बांगड्या घातल्याने नेमकं काय होतं? तर श्रावणामध्ये हिरव्या बांगड्या का घातल्या जातात? नणंदेला बांगड्या भरताना त्या नेमक्या कशा भरायच्या? किती बांगड्या भरायच्या? कोणत्या बांगड्या भरायच्या? बांगड्या भरताना नेमक्या कोणत्या चुका आपल्याला अजिबात करायच्या नाहीत? आणि बांगड्या भरल्यानंतर कोणती गोष्ट लक्षात ठेवायची? नणंदेची ओटी भरताना त्यामध्ये नेमक्या कोणत्या वस्तू द्यायच्या? ओटी नेमकी कोणत्या दिवशी भरायची? नणंद अविवाहित असेल तर तिची ओटी भरावी का? नणंद विधवा असेल तर ओटी भरली तर चालते का? नणंद नसेल तर मग कोणाची ओटी भरावी? आणि नणंदेची ओटी भरताना कोणती एक चूक अजिबात करू नये आणि नंदेला द्या ही एक गुप्त वस्तू. तर मैत्रिणींनो, या सगळ्या प्रश्नांची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता कोठेही स्किप करू नका, तरच तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. आणि तुमच्या लाडक्या नंदेचं नाव कमेंटमध्ये नक्की लिहा. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव. मैत्रिणींनो, सध्या पवित्र श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिना आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानला जातो. श्रावण महिना म्हटलं की भगवान महादेवांची भक्ती, सोमवारचे व्रत, शिवलिंगावर अभिषेक, बेलपत्र अर्पण, उपवास आणि विविध धार्मिक परंपरा आपल्या डोळ्यासमोर येतात. पण श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरातील नाती जपणाऱ्या काही सुंदर परंपरा देखील पाळल्या जातात. त्यापैकीच एक परंपरा म्हणजे नणंदेची ओटी भरणे. तर नंदेला हिरव्या बांगड्या भरणे ही प्रथा काही कुटुंबामध्ये आणि काही भागामध्ये श्रद्धेने पाळली जाते. पण नणंदेची ओटी का भरायची? नंदेला बांगड्याच का द्यायच्या? यामागे नेमकी काय भावना आहे? आणि ही ओटी भरताना कोणत्या वस्तू द्यायच्या? हे जाणून घेण्याआधी श्रावण महिन्याचे महत्त्व आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया. श्रावण महिना हा भगवान शिवाला समर्पित असलेला अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यामध्ये भक्तिभावाने केलेली पूजा, जप, व्रत, उपवास, दानधर्म आणि धार्मिक साधना करण्याची परंपरा आहे. तसेच श्रावणामध्ये अनेक सण उत्सव येतात. म्हणूनच हा श्रावण महिना भक्तीबरोबर नाती जपण्याचाही महिना मानला जातो. तर मैत्रिणींनो, याच श्रावणामध्ये नंदेची ओटी भरण्याची प्रथा काही घरामध्ये का केली जाते ते पाहूया. लग्नानंतर एका मुलीला सासरे आल्यानंतर नव्या घरातील अनेक नाती मिळतात. त्यामध्ये सासू, सासरे, दीर, जाऊ आणि नणंद हे महत्त्वाचे नाते असते. नणंद ही त्या घरची मुलगी असते. भावजय घरात आल्यानंतर नणंद आणि भावजय यांच्यात एक नवीन नातं निर्माण होतं. काही कुटुंबामध्ये श्रावणाच्या निमित्ताने भावजय आपल्या नणंदेला प्रेमाने घरी बोलवते, तिचा सन्मान करते, तिची ओटी भरते आणि तिला हिरव्या बांगड्या देते, म्हणजे हिरव्या बांगड्या भरते. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे नणंद आणि भावजय यांच्यातील प्रेम, आपुलकी आणि स्नेह वाढावा. ही ओटी म्हणजे केवळ काही वस्तू देण्याची पद्धत नाही, तर आपल्या घरातील मुलीला तू आमच्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे हा प्रेमाचा संदेश देण्याची एक सुंदर पद्धत आहे. मैत्रिणींनो, आता प्रश्न येतो, नणंदेला हिरव्या बांगड्याच का भरतात? श्रावण महिना हा हिरवा रंग याचं नातं खूप सुंदर आहे. श्रावणात निसर्ग हिरवागार होतो. हिरवा रंग हा नवचैतन्य, आनंद, समृद्धी आणि मंगल भावनेशी जोडला जातो. म्हणूनच श्रावणामध्ये महिलांनी हिरव्या बांगड्या घालण्याची परंपरा
अनेक ठिकाणी पाहायला मिळते. याच भावनेतून काही कुटुंबामध्ये नणंदेला हिरव्या बांगड्या भरल्या जातात. बांगड्या देताना तिच्या आयुष्यात आनंद, सुख आणि समाधान राहावं हीच शुभेच्छा व्यक्त केली जाते. तर बघा मैत्रिणींनो, नणंदेची ओटी भरताना नेमक्या त्या ओटीमध्ये कोणत्या वस्तू आपल्याला द्यायच्या आहेत यासाठी खूप महागड्या वस्तू घेण्याची आपल्याला अजिबात गरज नाही. तर मैत्रिणींनो, तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही ओटी भरू शकता. ओटीमध्ये तुम्ही तांदूळ, नारळ, खण, हळदी कुंकू, सुपारी, फळे, गोड पदार्थ, सुकामेवा आणि तुमच्या कुटुंबातील परंपरेनुसार एखादं नवीन वस्त्र म्हणजेच साडी, म्हणजेच तुमच्या नंदेच्या आवडीची, तिच्या आवडत्या रंगाची साडी किंवा ड्रेस देखील तुम्ही तुमच्या नणंदेला देऊ शकता. आणि शक्य असेल तर तिच्या आवडीची एखादी छोटीशी भेटवस्तू ही प्रेमाने तिला देऊ शकता. पण येथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ओटीची किंमत मोठी असण्यापेक्षा त्यामागची भावना मोठी असावी. तुमच्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च करून नणंदेची श्रावण मासामध्ये ओटी भरण्याची अजिबात गरज नाही. श्रावण महिन्यामध्ये नणंदेची ओटी कशी भरायची? तर पहिल्यांदा आपल्याला आपल्या नणंदेला पाटावरती बसवून तिला हळदी कुंकू लावावे. नंतर नणंदेच्या साडीच्या ओटीमध्ये तुम्हाला नारळ, खण, तांदूळ, लेकरूवाळं, हळकुंड, सुपारी, बदाम, खारीक, खोबऱ्याचा तुकडा, 1-2 फळं या वस्तू ओटीमध्ये ठेवून नंदेची ओटी भरायची आहे. नंतर नणंदेच्या तोंडामध्ये तुम्हाला साखर ही आवर्जून भरवायची आहे. त्यानंतर नणंदेला नमस्कार करून नणंदेच्या अखंड सौभाग्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि आपल्या नंदेच्या दीर्घ आयुष्यासाठी, सुखी आयुष्यासाठी, सुखी संसारासाठी मनापासून देवाकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, बऱ्याच मैत्रिणींना हा देखील प्रश्न पडतो की जर नणंद विवाहित असेल तरच ओटी भरावी का? नणंद अविवाहित असेल तर आपण ओटी भरू शकतो का? अविवाहित नणंद असेल तर नणंदेची ओटी भरली तर चालते का? तर मैत्रिणींनो, या पवित्र श्रावण महिन्यामध्ये तुम्ही विवाहित नणंद किंवा अविवाहित नणंद असेल तर नंदेची ओटी भरू शकता. ती तुमच्या कुटुंबातील व्यक्ती आहे आणि तिच्याबद्दलचा प्रेमभाव महत्त्वाचा आहे. तर या श्रावण महिन्यामध्ये नणंदेची ओटी कोणतीही भावजय अगदी आनंदाने भरू शकते. मैत्रिणींनो, आता आणखीन एक प्रश्न, नणंदेची ओटी कोणत्या दिवशी भरावी? यासाठी प्रत्येक कुटुंबामध्ये एकच असा ठरलेला दिवस असेल असं नाही. तर तुमच्या घरातील परंपरेनुसार श्रावणातील कोणत्याही दिवशी तुम्ही नणंदेची ओटी भरू शकता. काही ठिकाणी श्रावणातील शुक्रवार किंवा मंगळवार या दिवशी शक्य असेल तर अवश्य ओटी भरावी, कारण हे देवीचे वार मानले जातात. कारण आपण देवीची ओटी देखील याच दिवशी भरतो आणि आपली नणंद देखील आपण लक्ष्मी स्वरूप म्हणूनच तिची ओटी भरणार आहोत. पण एखाद्या विशिष्ट दिवशीच ओटी भरली नाही तर काही अनर्थ होतो असं समजण्याची अजिबात गरज नाही. भावना आणि नातं जपणं हेच सर्वात महत्त्वाचं आहे. आता अनेक महिलांना हा देखील प्रश्न पडतो, तुमची नणंदच नसेल तर, म्हणजे आमची नणंदच नाही आम्हाला, तर मग नणंद नाही म्हणून ही परंपरा करण्यासाठी कोणावरही जबरदस्ती करण्याची गरज नाही. तुमच्या घरातील एखादी तुमची मैत्रीण असेल, तुमची एखादी चुलत मावस असे नात्यामधील जर एखादी नणंद लागत असेल तर तिची देखील तुम्ही ओटी भरू शकता. तुम्ही प्रेमाने भेटवस्तू त्यांना देऊ शकता. श्रावणाच्या निमित्ताने एखाद्या गरजू महिलेला वस्त्र, अन्न आणि आवश्यक वस्तूंचं दान देखील तुम्ही करू शकता. कारण श्रावणामध्ये दान धर्मालाही विशेष महत्त्व दिलं जातं. मैत्रिणींनो, याच श्रावण महिन्यामध्ये काही कुटुंबामध्ये नणंदेला बांगड्या भरण्याची सुंदर परंपरा आहे. पण मैत्रिणींनो, नणंदेला बांगड्या भरायच्या तर का? बांगड्याच का? बांगड्यांना एवढं महत्त्व का? हे आधी आपण सविस्तर समजून घेऊया. तर बांगड्याचं नेमकं महत्त्व काय? आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बांगड्या हा महिलांच्या सौंदर्याचा एक महत्त्वाचा अलंकार मानला जातो.
सौभाग्यवती स्त्रियांच्या 16 शृंगारामध्ये बांगड्यांना विशेष स्थान आहे. बांगड्यांचा खणखणाट म्हणजे घरामध्ये आनंद, उत्साह आणि सकारात्मक वातावरण असल्याची एक सुंदर भावना आपल्या परंपरेमध्ये जोडली गेली आहे. काही पारंपरिक मान्यतानुसार बांगड्याच्या हालचालीमुळे हातामध्ये सतत स्पंदन निर्माण होतं आणि त्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा खेळती राहण्यास मदत होते, अशी श्रद्धा आहे. म्हणूनच पूर्वीपासून महिलांच्या शृंगारामध्ये बांगड्यांना विशेष स्थान दिलं गेलं आहे. तर या श्रावण महिन्यामध्ये नंदेला नेमक्या कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या? तर श्रावण महिन्यामध्ये नंदेला हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या तुम्हाला घालायच्या आहेत. श्रावणात हिरव्या रंगाच्या काचेच्याच बांगड्या का? तर हिरव्या रंगाबद्दल पाहूया. श्रावण महिना म्हणजे निसर्ग हिरवागार होण्याचा काळ. सर्वत्र हिरवळ, झाडं, वेली, नवीन पालवी आणि निसर्गाचं सुंदर रूप दिसतं. म्हणून हिरवा रंग हा नवचैतन्य, समृद्धी, वाढ आणि नवनिर्मितीशी जोडला जातो. त्यामुळे हिरवा रंग शुभ देखील मानला जातो. याच कारणामुळे श्रावणामध्ये महिलांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याची परंपरा अनेक ठिकाणी पाहायला मिळते. काही धार्मिक श्रद्धांमध्ये हिरवा रंग शुभ आणि मंगल मानला जातो. त्यामुळे नणंदेला हिरव्या रंगाच्या बांगड्या भरताना तिच्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद, समृद्धी राहावी अशी शुभेच्छा व्यक्त केली जाते आणि म्हणूनच श्रावणामध्ये नंदेला हिरव्या रंगाच्या बांगड्या भरणे ही काही कुटुंबामध्ये प्रेमाने जपली जाणारी सुंदर परंपरा आहे. आता नंदेला या बांगड्या नेमक्या कोणत्या दिवशी भरायच्या आणि बांगड्या भरताना नेमकी काय पद्धत आहे हे आपण पुढे सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर एक लाईक देखील नक्की करा. नणंदेला बांगड्या कोणत्या दिवशी आणि कशा भरायच्या? मैत्रिणींनो, आता आपल्याला समजलं की श्रावणामध्ये हिरव्या बांगड्यांना विशेष महत्त्व का दिलं जातं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नणंदेला या बांगड्या नेमक्या कोणत्या दिवशी भरायच्या? तर आपल्या कुटुंबाच्या आणि प्रत्येक भागाच्या म्हणजेच प्रदेशाच्या परंपरेनुसार यामध्ये थोडाफार फरक असू शकतो. प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते. मात्र श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला सोयीचा असेल त्या दिवशी, ज्या दिवशी तुम्ही भरू शकता त्या दिवशी तुम्ही नंदेला बांगड्या भरू शकता. तसेच श्रावणातील सोमवार, मंगळवार किंवा शुक्रवार यापैकी तुमच्या सोयीचा जो दिवस असेल तो दिवस निवडू शकता. मात्र एखाद्या विशिष्ट दिवसच बांगड्या भरण्यासाठी अनिवार्य आहे असा सर्वत्र एकच नियम नाही. आता समजा तुमच्या नंदेला बांगड्या भरायचं ठरवलं तर सुरुवात नेमकी कशी करायची? सर्वप्रथम नणंदेला प्रेमाने घरी बोलावून घ्यावं. तिला बसवून आधी हळदी कुंकू लावावं. यानंतर ज्या हिरव्या काचेच्या बांगड्या आपण नणंदेसाठी आणलेल्या आहेत त्या एका स्वच्छ ताटामध्ये ठेवाव्यात आणि आपल्या घरची परंपरा असेल तर या बांगड्या आपण आपल्या देवघरासमोर काही वेळ म्हणजे थोडा वेळ ठेवाव्यात. तर त्याला हळदी कुंकू देखील लावून घ्यावं आणि नमस्कार करून देवाला मनामध्ये नंदेच्या सुखासाठी, आरोग्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करावी. यानंतर नंदेचं औक्षण करावं. तिला प्रेमाने तिच्या हातामध्ये बांगड्या भराव्यात. पण मैत्रिणींनो, इथेच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. बांगड्या भरताना त्या तुटलेल्या, पिचकलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्यात. नवीन आणि व्यवस्थित बांगड्याच वापराव्यात आणि त्या काचेच्याच असाव्यात आणि शक्य असेल तर हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या भरायला प्राधान्य द्यावं. कारण श्रावणातील बांगड्याच्या या परंपरेमध्ये हिरव्या काचेच्या बांगड्यांना विशेष महत्त्व दिलं जातं. आता पुढचा प्रश्न येतो, नणंदेला बांगड्या किती भरायच्या? हा देखील महिलांना प्रश्न पडतो. तर यासाठी प्रत्येक ठिकाणी एकच संख्या काही ठरलेली नाही. आपल्या घरच्या परंपरेनुसार आणि आपल्या इच्छेनुसार बांगड्या भरता येतात. म्हणजेच कमी बांगड्या भरायच्या असतील तर एका हातात 2 किंवा दुसऱ्या हातामध्ये 3 अशा 5 बांगड्या भरू शकता. म्हणजे तुमच्या नंदेला जास्त बांगड्या आवडत नसतील तर तुम्ही तेवढ्या भरू शकता. आणि जर नणंदेला जास्त बांगड्या आवडत असतील तर 1 डझन किंवा त्यापेक्षा 2 डझन अशा देखील बांगड्या भरू शकता. मग अमुक इतक्याच बांगड्या असल्या पाहिजेत असा कोणताही कठोर नियम समजू नका. पण बांगड्या भरताना आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीकडून
चालत असलेली परंपरा असेल तर तिचा आदर मात्र नक्की करावा. बांगड्या भरून झाल्यानंतर नणंदेला काही गोड खायला द्यावं. तुमच्या ऐपतीनुसार मिठाई, गोड पदार्थ किंवा घरच्या पद्धतीनुसार एखादा खास पदार्थ करून देखील तुम्ही देऊ शकता. म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक करून देखील तुम्ही नणंदेला खाऊ घालू शकता. नंतर नंदेला नमस्कार करून तिच्या सुखी संसारासाठी, उत्तम आरोग्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी. पण मैत्रिणींनो, बांगड्या भरताना काही छोट्या छोट्या चुका मात्र आवर्जून या तुम्हाला टाळायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, यातील पहिली चूक नेमकी कोणती? चला पाहूया. काही कुटुंबामध्ये अशी परंपरा पाळली जाते की दोन्ही हातामध्ये अगदी समान संख्येने बांगड्या भरल्या जात नाहीत. उदाहरणार्थ, एका हातात 4 बांगड्या जर तुम्ही भरल्या असतील तर दुसऱ्या हातात 5 बांगड्या भरल्या जातात. म्हणजेच बांगड्या भरताना एका हातामध्ये एक बांगडी चढती म्हणजे जास्त बांगडी भरावी. हा देखील बांगड्या भरताना नियम अवश्य पाळा. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, बांगड्या भरताना बांगड्या तुटलेल्या, पिचकलेल्या, आधीपासून खराब झालेल्या बांगड्या नणंदेला देऊ नका, म्हणजे भरू नका. बांगड्या नवीन आणि व्यवस्थित असाव्यात, कारण आपण एखाद्या व्यक्तीला प्रेमाने आणि शुभेच्छेने बांगड्या भरत असतो. त्यामुळे त्या स्वच्छ आणि सुंदर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मैत्रिणींनो, बांगड्या भरताना फक्त दिखावा करण्यापेक्षा त्यामागील प्रेमाची भावना अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या नणंदेच्या आयुष्यात सुख समृद्धी राहावी, तिचं वैवाहिक जीवन आनंदी राहावं, तिचं आरोग्य उत्तम राहावं, अशी देखील मनापासून भावना ठेवून त्या तुम्हाला नणंदेला बांगड्या तुम्हाला भरायच्या आहेत. आता आणखीन एक गोष्ट आपल्या काही घरामध्ये सांगितली जाते. नणंदेला भरलेल्या बांगड्या तिने दुसऱ्याला, म्हणजे दुसऱ्या स्त्रीला देऊ नयेत, अशी काही ठिकाणी पारंपरिक श्रद्धा किंवा परंपरा पाळली जाते. त्यामुळे बांगड्या भरल्यानंतर त्या स्वतःच वापरण्याची पद्धत काही कुटुंबामध्ये आहे. मात्र याला सर्वत्र धार्मिक नियम समजू नका, पण शक्यतो दुसऱ्यांना देऊ नका. बांगड्या भरल्यानंतर एक छोटीशी वस्तू नंदेला आवर्जून द्यायची आहे. ही वस्तू फार महागडी नाही, तिच्यासाठी खूप मोठा खर्चही तुम्हाला करावा लागत नाही. पण महिलांच्या पारंपरिक शृंगारामध्ये या वस्तूला एक वेगळंच सौंदर्य आहे आणि म्हणूनच बांगड्या भरताना तुम्हाला द्यायची आहे. ही वस्तू दिली तर नणंदेचा श्रावणातील शृंगार आणखीन सुंदर दिसतो. पण ती नेमकी कोणती वस्तू जी आपल्याला द्यायची आहे? तर ती खास वस्तू आहे सुंदरसा मोगऱ्याचा गजरा. हो, नणंदेला हिरव्या बांगड्या भरल्यानंतर, तिची ओटी भरल्यानंतर तिच्यासाठी मोगऱ्याचा किंवा तिला आवडणारा एखादा सुंदर गजरा तुम्ही घेऊन देऊ शकता. हिरव्या बांगड्या किंवा केसामधील मोगऱ्याचा गजरा हा श्रावणातील स्त्रीच्या पारंपरिक शृंगाराला आणखीन सुंदर रूप देतो. गजरा देताना तिच्या हातात बांगड्या भराव्यात आणि प्रेमाने म्हणावं, हा माझ्याकडून तुला श्रावणाचा छोटासा साज. यामध्ये महागड्या वस्तू देण्याची गरज नाही. तुमच्या ऐपतीनुसार साधासा गजरा घेतला तरी पुरेसा आहे. कारण अशा परंपरामध्ये वस्तूपेक्षा त्यामागची भावना आणि आपुलकी, जिव्हाळा हा खूप महत्त्वाचा असतो. तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की श्रावण महिन्यामध्ये नणंदेची ओटी का भरली जाते, ओटी नेमकी कशी भरावी, कोणत्या वस्तू नंदेला द्यायच्या आहेत, नणंदेला हिरव्या बांगड्या का भरायच्या, हिरव्या बांगड्याच का, आणि बांगड्याचं आपल्या परंपरेमध्ये काय महत्त्व आहे, तसेच ओटीमध्ये नेमक्या कोणत्या वस्तू ठेवायच्या, नणंदेची ओटी भरण्याची योग्य पद्धत काय आहे, बांगड्या नेमक्या कशा भरायच्या आणि बांगड्या भरताना कोणत्या चुका टाळायच्या, हे देखील आपण सविस्तर पाहिलं. आणि बांगड्यासोबत नणंदेला द्यायची ती खास छोटीशी गुप्त वस्तू देखील आपण जाणून घेतलं. तर मैत्रिणींनो, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागामध्ये आणि कुटुंबामध्ये या परंपरामध्ये थोडाफार फरक असू शकतो. तर आमच्याकडे जी परंपरा पाळली जाते त्यानुसार मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीकडून चालत असलेली परंपरा असेल तर तिचा नक्की आदर करा. कारण या सगळ्या परंपराचा सुंदर उद्देश एकच आहे, नाती जपणे, प्रेम व्यक्त करणे आणि आपल्या माणसाच्या सुखासाठी मनापासून शुभेच्छा देणे. तुम्हाला आजची ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या नणंदेला
तुम्ही या श्रावण मासामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या भरता का आणि तिची ओटी भरणार का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना उपयोगी पडेल असं वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत, कुटुंबापर्यंत शेअर करा. असेच आपल्या महाराष्ट्रातील सण, परंपरा, धार्मिक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय माता लक्ष्मी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.